हॅलो स्टुडंट्स, रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन संपवलं लास्ट लेक्चरमध्ये. ओके, सो आता मी त्याचे काही ऍप्लिकेशन्स तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. द फर्स्ट पॉइंट इज स्पीयर ऑफ डेथ. Spear of death. Okay, now what exactly is this spear of death? Okay, आता बघा. Now first of all, this part is removed from your syllabus. Okay, हा सिलेबस मधनं काढून टाकलेला पॉइंट आहे. ओके, पण सिलेबस मधनं जरी काढून टाकला असला तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा असणार आहे, म्हणून मी शिकवतोय. आणि इथे तुम्हाला जास्त काही नाहीये, वर्टिकल सर्क्युलर मोशनचं हे ऍप्लिकेशन आहे. ओके, त्यामुळे इथे डेरिव्हेशन नाहीये. ओके, नाव स्पीयर ऑफ डेथला मराठीत मृत्यूगोल म्हणतात. ओके, आता बेसिकली वेअर डू यू फाइंड दिस? ओके, नाव इन सर्कस. ओके, सर्कसमध्ये अम्युजमेंट किंवा एंटरटेनमेंट म्हणून ओके देर इज वन सर्क्युलर ट्रॅक. ओके, वर्टिकल प्लेन मध्ये असतो. ओके, आणि त्याच्यावर मोटरसायकलिस्ट. ओके, there is a motorcyclist, okay, sitting on that particular track, and that particular motorcyclist is moving in a circle, okay, in a vertical plane. So that particular motorcyclist is performing a circular motion in vertical plane. Okay, मग आता आपण जे डेरिव्हेशन ऑलरेडी शिकलोय. ओके, we already learned one derivation. If this is the string and this is the body connected to the string, that is our point mass, then that point mass performs circular motion. आपण हे ऑलरेडी शिकलोय. ओके, मग आता ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय रे? मोशन इज सेम, वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, फरक काय रे? ह्याच्यावर किती फोर्स होते? पहिला होता mg वर्टिकली डाउनवर्ड, आणि दुसरा होता टेन्शन टुवर्ड्स द सपोर्ट. ओके, ठीक आहे. आता ह्या केसमध्ये ओके, सपोज दिस इज अ मोटरसायकलिस्ट. Okay, now this is a motorcyclist. Okay, the one who is riding this particular bike. Okay, on a vertical circle. तर इथे किती फोर्स असतील? ओके, तर you should remember that the first force which is acting here is weight, which is vertically downward. ओके, म्हणजे बघा इकडे पण वेट होतं, इकडे पण वेट आहे. ओके, आता इथे टेन्शन असेल का? नाही का? कारण दिस इज नॉट कनेक्टेड टू द स्ट्रिंग. टेन्शन कधी तयार होतं रे? जेव्हा ऑब्जेक्ट ना कुठल्या तरी दोरीला तुम्ही बांधलाय, जेव्हा तो एअर मध्ये असतो तेव्हा टेन्शन तयार होतं. मग इथे टेन्शन तयार होईल का? नाही. पण इथे एक फोर्स तयार होईल, त्याचं नाव आहे नॉर्मल. नॉर्मल ओनली डेव्हलप्स वेन देर इज अ कॉन्टॅक्ट विथ द सरफेस. मग इथं दुसरा फोर्स कुठला आहे? नॉर्मल, विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. ओके, म्हणजे मोटरसायकलिस्ट जेव्हा त्या सर्कलमध्ये फिरत असतो तेव्हा त्याच्यावर दोन फोर्स कोण आहेत? mg आणि नॉर्मल. And if you take a string and connect a mass, and if you whirl in a vertical circle, two forces are weight mg and tension. म्हणजे टेन्शनची जागा इथे नॉर्मलनी घेतली, बस. बाकी काही फरक नाही पडला. टेन्शन इज रिप्लेस बाय नॉर्मल. इक्वेशन्स आर ऑल सेम. जे इक्वेशन मी तुम्हाला वर्टिकल सर्क्युलर मोशनला शिकवले तेच इक्वेशन्स एक्झॅक्टली स्पीयर ऑफ डेथला. ओके, फक्त टेन्शनची जागा कोणी घेतली? नॉर्मल. बाकी काही चेंज नाही. ठीक आहे, त्यामुळे हे काही वेगळं नाही, हे सेमच आहे, फक्त टीच्या जागी एन लिहायचं. ओके, नाव इफ युअर सर्कल इज बिग, नॅचरली तुमची रेडियस वाढेल. आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, v इक्वल टू आर ओमेगा. मग जर आर वाढला तर v सुद्धा वाढेल. v कुठला स्पीड आहे? लिनियर स्पीड. सो सर्कल जेव्हा मोठं होत जाईल तेव्हा लिनियर स्पीड पण वाढत जाईल. ओके, आणि सर्कल छोटं झालं तर इकडे बघा, ओमेगा इज 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज अँग्युलर स्पीड, टी इज अ टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन राउंड. सर्कल छोटं झालं तर टाइम पण कमी लागेल ना. टाइम कमी लागला तर ओमेगा वाढेल. ओके, म्हणजे जर तुम्हाला अँग्युलर स्पीड वाढवायचं असेल तर रेडियस कमी करा, कारण रेडियस कमी केलं टाइम पण कमी लागेल ना. जर अँग्युलर स्पीड कमी करायचं असेल तर रेडियस इन्क्रीज करा. ओके, सो इफ रेडियस इज स्मॉल, linear speed is small, angular speed is large.
and vice versa. Okay, ठीक आहे. So this particular application is a sphere of death. याला म्हणतात sphere of death. Okay, in sphere of death the object is performing a vertical circular motion. Okay, vertical circular motion करतोय object and it is performing motion in a vertical plane. Okay, it is exactly similar like a point mass performing vertical circular motion under the gravity. मग तुम्हाला आठवत असेल, what was the minimum speed at the bottom? Under root 5 rg. At the top under root rg and midway ला होता under root 3 rg. आपण हे डेरिव्हेशन्स केलेले. टेन्शन इज मॅक्झिमम ऍट बॉटम. इथे ना टेन्शन नाही. आता काय, नॉर्मल इज मॅक्झिमम ऍट बॉटम, नॉर्मल इज मिनिमम ऍट टॉप. ओके, बाकी सगळं सेम राहणार, फक्त टेन्शनच्या जागेवर कोण आलं? नॉर्मल. ओके, सो दिस ऍप्लिकेशन इज कॉल्ड एज स्पियर ऑफ डेथ. ओके, याला म्हणतात स्पियर ऑफ डेथ. ओके, नाउ विल गो टू द नेक्स्ट ऍप्लिकेशन. Okay, vehicle at the top of convex overbridge. So first I have to teach you which overbridge? Convex overbridge. ठीक है. आता परत एकदा, this part is removed from your syllabus, okay, of theory, but competitive ला येऊ शकतो. Okay, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. Convex overbridge. Overbridge आहे आणि it is convex in shape. So this is a convex overbridge. Okay, दुसरा कुठला असू शकतो रे? मी तुम्हाला सायमल्टेनियसली शिकवतो. कॉन्वेक्स झाला, दुसरा असेल कॉन्केव्ह. बुक मध्ये फक्त कॉन्वेक्स शिकवले, आपण दोघांचे लिहू, खूप सिंपल आहे. ओके, सो व्हेकल ऍट द टॉप. टॉप म्हणजे कुठे? व्हेकल सगळ्यात वर आहे. This is a vehicle. Vehicle is passing like this. Okay, so this is convex overbridge. This is concave overbridge. Okay, बघा आता हे ऍक्च्युली सर्क्युलर पार्ट आहे, म्हणजे कुठेतरी इकडे सेंटर असणार आहे. समवेअर देयर विल बी अ सेंटर. ओके, आणि जर काही इकडे कुठेतरी सेंटर आहे, तर ही जी डिस्टन्स आहे दॅट इज द रेडियस. ओके, वी कॅन राइट कॅपिटल आर फॉर दॅट. ठीक आहे, सो दिस इज द रेडियस. ओके, रेडियस ऑफ आर सर्कल. ठीक है. नाउ विल कम टू द फोर्सेस. पे अटेंशन. व्हेकल सगळ्यात टॉपला आहे. ओके, व्हेकल इज ऍट द टॉप. हा झाला सेंटर ऑफ मास. किती फोर्सेस आहेत व्हेकलवर? द फर्स्ट फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल इज वेट, वर्टिकली डाउनवर्ड. वेट mg. ओके, आता इथे टेन्शन तयार होईल का? नाही, कारण स्ट्रिंग नाही आहे ना. नॉर्मल तयार होईल. नॉर्मल कशी असते? परपेंडिक्युलर टू द सरफेस. ठीक आहे. ओके, बघा किती फोर्स आहेत? दोन. पहिला कोण? वेट mg वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल n परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, आता दोघांची डिरेक्शन बघा कशी आहे रे. दोघांची डिरेक्शन अपोजिट आहे. सो या दोघांचा रिझल्टंट काढायचा असेल तर ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन. ओके, मग आता काय लिहू? mg मायनस n का n मायनस mg? ओके, तर आता बघा या दोघांमध्ये मोठा कोण असेल रे? विचार करा, जर n मोठा झाला तर ती गाडी अशी वर जाईल आणि हवेत जाईल ना, जे होत नाही कधीच. ओके, सो कोण मोठा आहे? mg मोठा आहे. कोणापेक्षा? n. सो mg मायनस n इज इक्वल टू, आता बघा mg आणि n या दोघांचा रिझल्टंट काढला आपण, mg मायनस n. पण तो रिझल्टंट कुठे चाललाय? खालीच चाललाय ना. खाली म्हणजे कुणाकडे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. अँड दिस इज कॉल्ड सेंट्रीपेटल फोर्स. सो दिस इज द इक्वेशन. सो mg मायनस n इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. फक्त तो r जो आहे ना, तुम्ही इथे कॅपिटल लिहिलाय, तर आपण त्याला इथे स्मॉल लिहू. मग इथे पण आपल्याला स्मॉल लिहिता येईल किंवा कॅपिटल लिहा, दोन्हीकडे कसंही करा. इक्वेशन समजलं? mg का मोठा आहे रे? कारण गाडी काय जमीन सोडत नाही ना. सो mg इज ग्रेटर दॅन n, therefore mg minus n is equal to mv square upon n.
This is the equation of a normal on a convex overbridge. ओके, आता तुम्ही ऍक्च्युली ना वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्येच आहात आणि टॉपला आहात. ओके, जर नॉर्मल वाढला तर कॉन्टॅक्ट तुटेल ना. सो आपल्याला तसं नकोय. सो ऍट n इक्वल टू 0, n जर का 0 घेतला तर काय येईल रे, mg इज इक्वल टू mv² अपॉन r. m get cancel, r comes here, rg equal to v square. So v is equal to under root rg. So this is the maximum speed at the top. बघा, वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मी त्याला मिनिमम स्पीड म्हणत होतो, आता मी मॅक्झिमम म्हणतोय कारण आपली इच्छा नाही कारनी सरफेस सोडावा. सो दिस इज द मॅक्झिमम स्पीड ऍट द टॉप. याच्यापेक्षा वर गेला तर कॉन्टॅक्ट तुटेल, विच वी डोंट वॉन्ट. ओके, सो दिस इज द मॅक्झिमम स्पीड ऍट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. ओके, कॉन्व्हेक्सचा पार्ट समजलाय. ओके, आता कॉन्केव्हचा तुमच्या पुस्तकात दिला नाही, पण आपण काढू शकतो. बघा इकडे. ओके, दिस इज द कार. आता यावेळेस सेंटर इकडे गेला ना. सो पहिला फोर्स वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. ओके, दुसरा टेन्शन, टेन्शन नाही, नॉर्मल टुवर्ड्स द सेंटर. आता या दोघांमध्ये मोठा कोण असेल, नॉर्मल, कारण रिझल्टंट वर गेला पाहिजे. सो याचं इक्वेशन काय येणार, n मायनस mg इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके, हे का नाही शिकवलं, कारण हे सिमिलर लाईन्स वर आहे म्हणून तुमच्या बुक मध्ये हे दिलं नाहीये. ओके, रेफरन्स बुक मध्ये हे दोन्ही दिलेलं असतं. ओके, सो सिमिलरली वी कॅन फाइंड आउट दी स्पीड ऍट द बॉटम एज वेल. ओके, पण मॅक्झिमम स्पीड टॉपला किती पाहिजे, अंडर रूट rg. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पण टॉपचा स्पीड अंडर रूट rg झाला होता. ओके, that's why these two are the applications, okay, on which your vertical circular motion is based. Okay, ठीक आहे. सो आता मी तुम्हाला दोन ऍप्लिकेशन शिकवले, ओव्हर ब्रिजेस अँड स्पियर ऑफ डेथ. ओके, नाउ देर इज अ न्यूमरिकल इन युअर बुक ऑन दिस. ओके, दॅट वी विल सॉल्व. ठीक आहे. Okay, now we'll continue with the numerical. Okay, listen. Page 12. Example 1.6. Okay, now listen. I'll read numerical. A tiny stone of mass 20 gram is tied to a practically massless, inextensible, flexible string and whirled along a vertical circle. Speed of the stone is 8 meter per second when the centripetal force is exactly equal to force due to tension. Calculate minimum and maximum kinetic energy of the stone during the entire circle. Okay, आणि पुढे पण अजून एक क्वेश्चन आहे, पण हा पहिला पार्ट आहे क्वेश्चनचा जो आपण सॉल्व्ह करणार आहे. आता लक्षात घ्या. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल राइट डाउन अ गिवन थिंग. ओके, so there is a mass of 20 gram, okay, which is tied to a string. Now gram is not SI unit, so 20 into 10 raised to minus 3 kg. Okay, 20 into 10 raised to minus 3 kg मध्ये convert केलं. Now it is attached to a string and it is whirled in a vertical circle. Okay, इथे मी डायग्राम काढतो बघा. Okay, ठीक है. Now speed of the stone is 8 meter per second when the centripetal force is exactly equal to force due to tension. आता तुम्हाला आठवत असेल मी डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला लास्टला एक पॉइंट शिकवला होता. दिस इज लोअर मोस्ट पोझिशन, दिस इज टॉप मोस्ट पोझिशन. ओके, मी तुम्हाला एक जनरल पोझिशन शिकवला होता. Okay, I taught you a place, general position. So suppose particle इकडे आहे तर आपण हे ड्रॉ केलं होतं, इथे आपण थीटा लेबल केलं होतं. So how many forces are acting on this particle? First force was weight mg vertically downward आणि सेकंड होता टेन्शन. ओके, टेन्शन T. मग आपण mg ला रिझॉल्व्ह केलं होतं.
हा होता mg cos थिटा आणि हा होता mg sin थिटा. ओके, मग मी तुम्हाला एक इक्वेशन लिहून दिलं होतं, t मायनस mg cos थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. हे कुणाचं इक्वेशन आहे? सेंट्रिपेटल फोर्स. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, द स्पीड ऑफ पार्टिकल, म्हणजे तुम्हाला स्पीड दिलाय पार्टिकलचा, वेलॉसिटी दिली आहे. ओके, किती दिलाय स्पीड? 8 मीटर पर सेकंड. पण कुठे? वेन टेन्शन इज इक्वल टू दिस, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म जेव्हा इक्वल असेल, म्हणजे ही टर्म तेव्हा शून्य असेल. त्यांनी सांगितलंय ना, द स्पीड ऑफ पार्टिकल इज 8 मीटर पर सेकंड वेन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू टेन्शन, म्हणजे ही टर्म शून्य पाहिजे. ही टर्म शून्य कधी होईल? कॉसचा कुठला अँगल शून्य असतो? 90. म्हणजे इथे ना, म्हणजे जेव्हा तुमचा पार्टिकल फिरत फिरत इथे जाईल त्यावेळेस कॉस 90 झिरो होईल, ही टर्म पूर्ण झिरो होईल आणि मग टी इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. ओके, म्हणजे तुम्हाला जो स्पीड दिलाय, ओके, जो स्पीड तुम्हाला त्यांनी दिलाय 8 मीटर पर सेकंड, तो कुठल्या पोझिशनचा आहे? मिडवे पोझिशनचा आहे. ओके, बघा ते त्यांनी डायरेक्ट नाही सांगितलं. सो इथे मी VM लिहितो, M फॉर मिडवे. समजलं? ओके, बघा हे समजून घ्या. त्यांनी काय सांगितलं, द वेलॉसिटी, त्यांनी असं क्लिअर कट नाही सांगितलं वेलॉसिटी ऍट मिडवे. नो, त्यांनी सांगितलं वेलॉसिटी इज 8 मीटर पर सेकंड वेन टेन्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे ही टर्म झिरो झाली पाहिजे, म्हणजे पार्टिकल इथं आला पाहिजे किंवा इथे. ओके, 90 और 270. ठीक आहे. ओके, सो मिडवेचं दिलंय. ठीक आहे, आपल्याला विचारलंय काय? मॅक्झिमम अँड मिनिमम कायनेटिक एनर्जी. सो वी हॅव टू फाइंड आउट मॅक्झिमम अँड मिनिमम कायनेटिक एनर्जी. ओके, सो इथे लिहितो मी KE मिनिमम आणि KE मॅक्झिमम. यू हॅव टू फाइंड आउट दिस. ओके, आता बघा कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय आहे? जनरल फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जीज, इकडे बघा इथे लिहितो मी, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी काढायची तर मास लागेल, मास दिलंय, वेलॉसिटी लागेल. आता तुम्हाला दोन काढायचे, मॅक्झिमम आणि मिनिमम. मग जर मला मिनिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे तर मिनिमम वेलॉसिटी पाहिजे. मिनिमम वेलॉसिटी कुठे असते? अप्पर मोस्ट. आणि जेव्हा मला मॅक्झिमम काढायचे असेल तेव्हा लोअर मोस्ट. ओके, म्हणजे तुम्हाला इकडची आणि इकडची वेलॉसिटी काढायला लागेल. इथल्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? √rg. इथल्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √5rg. ओके, म्हणजे इथली वेलॉसिटी काढायची असेल तर मला रेडियस पाहिजे, सेम रेडियस पाहिजे. पण रेडियस दिली आहे का? नाही. पण मला इथली वेलॉसिटी दिली आहे ना. सो वेलॉसिटी ॲट मिडवे इज इक्वल टू √3rg. वी ऑल नो दिस फॉर्म्युला. ओके, मग आता ह्याच्यावरून आर काढायचा. VM किती दिलाय? 8. 8 इज इक्वल टू √3rg. ओके, नाउ स्क्वेअरिंग. Squaring both sides. 64 is equal to 3 into r into g. G ची व्हॅल्यू 9.8. ओके, ठीक आहे. तो काय करतोय रे आपण? एक्झॅक्टली वी आर ट्राइंग टू फाइंड आउट मिनिमम कायनेटिक एनर्जी. फॉर दॅट वी रिक्वायर मिनिमम वेलॉसिटी. तर त्या मिनिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला √rg. पहिले आपण आर काढतोय. ओके, आपण रब करतो. So now we have to calculate this. Okay, okay, and r is equal to 64 upon 3 into 9.8. Okay, so you are going to do this by log. हे log नी करायचं. ओके, मग तुम्हाला रेडियस मिळेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काढायची कायनेटिक एनर्जी मिनिमम इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर मिनिमम. मिनिममचा फॉर्म्युला असतो √rg. ओके, सो इथे येणार हाफ m √rg, त्याचा स्क्वेअर केला तर rg. ओके, ठीक आहे. सो यू हॅव टू कॅरी आउट दिस. पण त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय काढायला लागेल?
पहिल्यांदा तुम्हाला रेडियस काढायला लागेल. सो विल कॅल्क्युलेट रेडियस. आता मी मोबाईलवर कॅल्क्युलेट करतो. यू कॅन डू इट बाय लॉग टेबल. ओके, so 64 divided by 3 divided by 9.8, 2.17 meter ही काढली रेडियस. ओके, नाउ सबस्टिट्यूट half into mass is 20 into 10 raised to minus 3 into r is 2.17 into g is 9.8. कट झाले 10. ओके, सो तुम्हाला करायचे 9.8 into 2.17. ओके, that is 21.266 27 लिहू आपण into 10 raised to 10 raised to 1 म्हणजे 10 raised to minus 2 म्हणजेच the kinetic energy minimum is equal to 0.2127 joules. So this is the minimum kinetic energy. Okay, minimum काढली. आता maximum काढा. Kinetic energy maximum is equal to half m v max square. half m मॅक्झिमम स्पीड बॉटमला असतो. बॉटमला √5 rg म्हणजे 5 rg. ठीक आहे. आता नीट बघा, आपण हे ऑलरेडी कॅल्क्युलेट केले. आपण हाफ mrg काढलंय. हाफ mrg, सो असं लिहितो मी हाफ mrg इंटू 5 आणि हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले 0.2127 इंटू 5. हे तर आपण ओरली पण करू शकतो. So kinetic energy max is equal to 35. So answer is 1.0635 joule. So this is minimum, this is maximum. Okay, पुस्तकात उत्तर दिले 1 जूल. ओके, नियरली त्यांनी 1 जूल दिले. ठीक आहे. सो आपण पहिल्या पार्ट मधल्या दोन्ही गोष्टी काढल्या, मिनिमम कायनेटिक एनर्जी अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, फाईन. आता इथे ना अजून एक गोष्ट आहे जी मला पुढे लागणार आहे, ती मी आता कॅल्क्युलेट करतो. आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट व्ही मॅक्स. बघा 2 इकडे आला. 2 इंटू कायनेटिक एनर्जी अपॉन एम इज इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर. स्क्वेअर ना, स्क्वेअर काढलं तर इकडे रूट. सो यू टू कॅल्क्युलेट दिस. सो अंडर रूट 2 इंटू 1.0635 अपॉन मास. मास इज 20 इंटू 10 raised to minus 3 जिथे आलं 10. सो 1.063 इंटू 10 raised to 1 आहे, हा -3 -2 वर गेला 2. ओके, सो तुम्हाला याचं रूट काढायला लागेल. ओके, सो दॅट रूट कम्स स्क्वेअर रूट ऑफ 106.3 10.31. So V max is equal to 10.31 meter per second. Okay, so this is the maximum speed. तुम्ही जर एका काढलं तुम्ही, हे पुढे कळेल तुम्हाला, पुढच्या प्रॉब्लेम मध्ये हे लागणार आहे. ओके, बर पुस्तकात यांचं उत्तर इथे 1 जूल आलंय. जर तुम्ही 1 जूल घेऊन केलं तर उत्तर येतं 10 पॉइंट व्हेरी क्लोज. देअरफॉर दे आर नियरली टेकिंग इट एज 10. म्हणजे पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये मी 10.31 नाही वापरणार. आय एम गोइंग टू यूज इट एज अ 10. सो द मॅक्झिमम स्पीड इज नियरली 10 मीटर पर सेकंड. मी ॲक्युरेट काढून दाखवलंय तुम्हाला. बुक मध्ये त्यांनी 10 लिहिलंय. ठीक आहे. आता पुढचा पार्ट. ओके, आय विल रब दिस पार्ट. पे अटेन्शन. प्रॉब्लेम नाही संपला अजून. Now listen, okay, further part.
लेट थीटा इज इक्वल टू 0. ओके, मी आता इथे डायग्राम काढतो बघा. दिस इज सेंटर आणि दिस इज वर्टिकल. थीटा 0 म्हणजे तुमचा पार्टिकल कुठे असेल रे? पार्टिकल इथेच आहे. ही पार्टिकलची पोझिशन आहे आता. लेट थीटा इक्वल टू 0 बी द अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग when the stone is at lowermost position. Determine the angular position of the string when the force due to tension is numerically equal to weight. Use G equal to 10 meter per second square and length of string. आता बघा, ही जी लेंथ आहे ना ती पहिल्या पार्टला दिली नव्हती. ओके, आता तुम्हाला ती लेंथ दिली. ती लेंथ म्हणजे जरी रेडियस किती दिली? 1.8 मीटर. इथे लिहितो मी आर इक्वल टू 1.8 मीटर. काय होतं, हा प्रॉब्लेम पूर्ण एकत्र दिलाय, त्यामुळे बरेच जण आर 1.8 घेऊन पहिला पार्ट सोडवतात आणि उत्तर चुकतं. म्हणून मी म्हटलं की हा रिमेनिंग पार्टसाठी रेडियस किती दिली आहे? 1.8. ओके, आणि त्यांनी कंडिशन काय सांगितली आहे बघा. थीटा जिथे 0 आहे ना तिथे when force due to tension is numerically equal to weight. बघा आता टेन्शनचं जनरल इक्वेशन तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलंय. टी मायनस एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, हे जनरल इक्वेशन आहे. पण ते म्हटले की लोअर मोस्ट अशा पोझिशनला आहे वेअर टेन्शन इज इक्वल टू वेट. म्हणजे टीच्या जागी लिहा एम जी, कारण टेन्शन इज इक्वल टू वेट. सो एम जी मायनस एम जी कॉस थीटा is equal to mv square upon r. mg common 1 minus cos theta is equal to mv square upon r. m gets cancelled, r इकडे आला. rg 1 minus cos theta is equal to v square. Equation 1. हे कळलं. त्यांनीच सांगितले टेन्शन इज इक्वल टू एम जी, मग टेन्शनच्या जागी एम जी टाका आणि हे इक्वेशन आलं. ओके, आता पुढे नीट ऐका. ओके, डिटरमाइन द अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग. ओके, नाव आय एम गोइंग टू फाइंड आउट द वर्टिकल डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता इकडे बघा, इथे सुरुवातीला तो इथे होता, नो डाऊट. तो फिरत फिरत कुठेतरी गेला, तो इथे पोहोचला. ही त्याची इनिशियल पोझिशन, ही त्याची फायनल पोझिशन. हे अंतर किती आहे? आर. बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायरेक्ट लिहिले त्यांनी, कुठून आलं कळतच नाही. ओके, मग मी तुम्हाला इथे रिझोल्युशन शिकवलं होतं. ओके, एमजीचं एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक व्हर्टिकल कंपोनंट. ओके, सो वी रिझॉल्व. दिस इज टेन्शन, दिस इज टी. दिस वॉज एम जी. ओके, इकडे होता थीटा. फाईन. आता तुम्ही ह्या पोझिशनला पोहोचलात. तुम्ही इनिशियली लोअर मोस्टला होता, आता इथे पोहोचलात. मग तुमची डिस्प्लेसमेंट झाली ना. मग ही डिस्प्लेसमेंट आहे का रे? नाही, हे डिस्टन्स आहे. मग इथून मी परपेंडिक्युलर काढला अँड दिस इज माय डिस्प्लेसमेंट. मला हे अंतर काढायचं. हे असं गेलं तर हे डिस्टन्स आहे ना, मला डिस्प्लेसमेंट काढायची. सो आय हॅव टू फाइंड आउट दिस. ओके, आता हे टोटल किती आहे? आर. हे पण टोटल किती आहे? मी हा टी कट करतो. हा पण आर आहे कारण ही पण रेडियसच आहे. ओके, ठीक आहे. दिस इज थीटा. मग हा ट्रायंगल कन्सिडर करा. ओके, ही थीटाची कुठली साईड आहे? ऍडजसंट. राईट. आपण याला काहीतरी नाव देऊ. ओ ए बी सी. सी नाव आहे आणि हे जे अंतर आहे ते आर आहे बरं का, मोठं. सो इन ट्रायंगल ओ सी बी व्हॉट इज कॉस थीटा? ओ सी अपॉन ओ बी. ओ बी इकडे घ्या. ओ बी किती आहे? आर ना. सो आर कॉस थीटा इज इक्वल टू ओ सी. म्हणजे हे जे अंतर आहे ना हे किती आहे? आर कॉस थीटा. टोटल किती आहे रे? आर. हे टोटल आर, हे किती? आर कॉस थीटा. मग हे किती येणार? इथे लिहितोय मी बघा. वर्टिकल डिस्प्लेसमेंट, वी आर राइटिंग वर्टिकल डिस्प्लेसमेंट
at position theta is, बघा हे टोटल आर आहे आणि हे आर कॉस थीटा आहे. मायनस करणार ना मी, आर मायनस आर कॉस थीटा. ओके, म्हणजे किती येणार ते, आर कॉमन 1 मायनस कॉस थीटा. हे कळलं कसं आलं? हाच सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हाच कळत नाही लवकर की हे टोटल डिस्टन्स आर आहे, त्यातले ही वर्टिकल काढायचे मला. हे काढलं आर कॉस थीटा. आय वॉन्ट दिस बिकॉज दिस इज माय डिस्प्लेसमेंट. सो वर्टिकल डिस्प्लेसमेंट ॲट पोझिशन थीटा इज आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. क्लिअर? ओके. आता लास्ट पार्ट. ओके, आपल्याला अँगल विचारलाय, हा थीटा विचारलाय, काढू आपण थीटा. ओके, नाउ वेअर वॉज युअर पार्टिकल इन द बिगिनिंग? तुमचा पार्टिकल ए ला होता, ए वरनं तो बी वर गेला. व्हॉट विल हॅपन टू कायनेटिक एनर्जी? वाढेल का कमी होईल? कमी होईल. सगळ्यात जास्त इथं होती ना. किती होती रे इथे कायनेटिक एनर्जी? हाफ एम इंटू 10 स्क्वेअर. आता हा 10 कुठनं आला? तो मगाशी मी काढला होता. मग इथे गेलात तुम्ही, मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर. मला नाही माहिती ना स्पीड इथला. इज इक्वल टू, ओके ओके, इज इक्वल टू. नाउ when you are writing this particular thing, okay, आता मला सांगा, जर तुम्ही ए वरून बी वर गेलात तर तुमची कायनेटिक एनर्जी कमी झाली, म्हणून तुम्ही इथं मायनस केलं ना. दिस इज चेंज इन कायनेटिक एनर्जी विच गेट्स कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. काय फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा? mgh. आणि तो एच म्हणजे कोण? वर्टिकल डिस्प्लेसमेंट, म्हणजे हा एच आहे माझा. ओके, मग लिहा बरं काय येणार. हाफ एम कॉमन काढा. हाफ एम ब्रॅकेट मध्ये 10 स्क्वेअर 100 मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एम जी इन्स्टेड ऑफ एच आर 1 मायनस कॉस थीटा. एम गेट्स कॅन्सल. ओके, आता आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत, सबस्टिट्यूट करू आपण. 100 मायनस हा व्ही स्क्वेअर आहे, या दोन इकडे घेऊ आपण. 100 मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gr 1 मायनस कॉस थीटा. ओके, 100 मायनस व्ही स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअरला सबस्टिट्यूट करा. आर जी 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू, आणि मल्टिप्लाय करा, 2rg मायनस 2rg कॉस थीटा. नाही, कशाला, काही गरज नाही, तसंच ठेवा. 2rg 1 मायनस कॉस थीटा असंच ठेवा, काय होत नाही. आता ही टर्म, दोन्ही टर्म सेम आहेत, त्याला तिकडे घ्या. 100 इज इक्वल टू, हा मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल, म्हणजे 3rg 1 मायनस कॉस थीटा. सो 100 अपॉन 3 इंटू 1.8, आर 1.8 घ्यायचा, जी 10 घ्यायचा, is equal to 1 minus cos theta. So एक 0 cancel. 10 upon 5.4 is equal to 1 minus cos theta. म्हणजेच 100 upon 54 म्हणजेच 50 upon 27. ओके, हा कॉस इकडे घ्या, मायनसचा प्लस झाला, 1 तसाच, मायनस 50 अपॉन 27 म्हणजे कॉस थीटा आला मायनस 23 अपॉन 27. ओके, इथपर्यंत कळलं? पुढच्या स्टेप्स दाखवतो, पुस्तकात डायरेक्ट उत्तर लिहिले, मी पुढच्या स्टेप्स तुम्हाला करून दाखवतो. ओके, पण समजून घ्या, कॉस थीटा किती आला? मायनस 23/27. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ओके, ही अख्खी टर्म आणि ही अख्खी टर्म सेम आहे, ही तिकडे घेतली, मायनसचा प्लस झाला, 2 + 1 3 म्हणून 3 लिहिलं. ओके, बाकी सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ओके, नाव फायनल स्टेप, पे अटेन्शन. प्रॉब्लेम कॉपी करा नंतर. ओके, इथला पार्ट रब करतो. आता काय करायचं, नाव कॅरी आउट दॅट डिव्हिजन. ओके, बिफोर दॅट तो मायनस इकडे घ्या. मायनस कॉस थीटा is equal to 23 upon 27. Okay, it comes, मी लॉगनी केलंय,
इट कम्स 0.8517. 8517. ओके. आता हा आहे मायनस कॉस थिटा, याला लिहायचं कॉस 180 मायनस थिटा. हे ट्रिग्नोमेट्री मध्ये होईल, झालं असेल तुमचं. कॉस 180 मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा. कॉस पलीकडे घ्या. 180 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0.8517. ओके. आता अँगल काढायचा. 180 मायनस थिटा इज इक्वल टू, हा परफेक्ट अँगल येतो, हा येतो 31 डिग्री 36 मिनिट्स. ओके. आता हा तिकडे घ्या, हा इकडे घ्या. 180 मायनस 31 डिग्री 36 मिनिट इज इक्वल टू थिटा. म्हणजे थिटा इज इक्वल टू, आता हा डिग्री आहे आणि हे डिग्री आणि मिनिट आहे, याला असं लिहा 179 डिग्री 60 मिनिट्स. हा झाला 180 मायनस 31 डिग्री 36 मिनिट्स. अँड कॅरी आउट सबट्रॅक्शन. थिटा इज इक्वल टू 24 मिनिट्स आणि हे 148 डिग्री. सो त्यांचं उत्तर आलंय 148 डिग्री 25 मिनिट्स. आपलं आलं 24, तेवढं चालतं. ओके. सो दीज आर द कॅल्क्युलेशन्स ऑफ थिटा. ओके. परत एकदा सांगतो, लक्ष द्या काय केलं आपण. त्यांनी काय सांगितलं होतं, कॅल्क्युलेट थिटा वेन व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. ओके. म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढून थिटा काढा. मग मी पहिले व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढली, ती आली होती R1 मायनस कॉस थिटा. मग इथून इथे जाताना चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. इक्वेट केलं, सबस्टिट्यूट केलं, सॉल्व्ह केलं, आय गॉट दिस. मायनस इकडे घेतला, हे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे, मायनस कॉस थिटा इज कॉस 180 मायनस थिटा. मग कॉस इकडे घेतला, कॉस इनवर्स, त्याच्यावरनं अँगल काढला, अँगल इकडे घेतला, थिटा इकडे घेतला, सबट्रॅक्शन केली, आय गॉट दिस. ओके. नीट कॉपी करा, कारण बुकमध्ये डायरेक्ट हे लिहिले आणि हे लिहिले. दे आर नॉट रायटिंग इन बिटवीन स्टेप्स. ओके. सो या व्यवस्थित कॉपी करून घ्या. ठीक आहे. सो हिअर वी फिनिश्ड विथ द सर्क्युलर मोशन. रोटेशनल डायनामिक्स आपल्या चॅप्टरचं नाव आहे, पण त्यातला मेजर पार्ट आहे सर्क्युलर मोशन. दॅट ऑल पार्ट इज डन. ओके. तो मेजर पार्ट सर्क्युलर मोशनचा संपलाय. नेक्स्ट लेक्चर पासून आपण स्टार्ट करणार आहे रोटेशनल मोशन. ओके. न्यूमरिकल्स पण सगळे झाले. ओके. थँक्यू.